महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर छत्रपती शिवाजीनगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम ठप्प। पोलादपूर शहरातील वार्ड क्रमांक 15 मधील छत्रपती शिवाजीनगर परिसरात जनसेवा शाळा ते मोहम्मद मुजावर यांच्या घरापर्यंत प्रस्तावित असलेला सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सध्या ठप्प झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। सदर रस्त्याचे भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकास निधीतून व स्थानिक नगरसेवक श्री विनायक दीक्षित यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडले होते। मात्र काम सुरू झाल्यानंतर काही व्यक्तींनी आक्षेप घेतल्याने हे विकास काम अपूर्ण अवस्थेत थांबले आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता सर्व नागरिकांनी एकमताने रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, तसेच विकास कामांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अशी मागणी केली आहे। परिसरातील दैनंदिन वाहतूक, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नागरिकांनी नमूद केले। याबाबत स्थानिक नगरसेवक श्री विनायक दीक्षित यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितले की विकास कामे ही जनतेच्या हितासाठी असतात आणि ती पूर्ण व्हायलाच पाहिजेत। निधी उपलब्ध असतानाही जर विकास कामांना अडथळे येत असतील तर मग अशी कामे करायची की नाही असा प्रश्न निर्माण होतो। दरम्यान सदर अपूर्ण रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार याकडे आता परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे आणि प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर मार्ग काढावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर। स्थानिक नगरसेवक विनायक दीक्षित यांच्या माध्यमातून जनसेवा ते मोहम्मद मुजावर यांच्यापर्यंत जे भूमिपूजन झाले, त्या भूमिपूजनानंतर कामाला पूर्ण गती झाली, परंतु काही कारणास्तव या कामाला विघ्न येत आहे। तर तुमचं एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं की रस्ता व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे। मुलांची 100% झालंच पाहिजे। शाळेत लहान मुलं जातात, चिखल असते, मुलंच नाही तर टोटल सगळी जनता बोलते शिवाजीनगर मधली। शिवाजीनगर काय बाहेरची पण शिवाजीनगर जनता बोलते हे रस्ता 100% झाला पाहिजे, लोकांच्या हितासाठी आहे। बाहेरची पण जनता होती ना इथून या रस्त्याने। आणि वरचे बेडचे जे गटर पाणी नदीला गेले पाहिजे, हे पण महत्त्वाचा मुद्दा। तर सगळं पाणी इथे येतं आणि आमच्या घरावर दारामध्ये शिरतं, ह्याच्यावरती कोणाला लक्ष देत नाही, ह्याच्यावरती कोणी हरकत घेत नाही किंवा बेडचीला सांगत नाही, हे महत्त्वाचं आहे मुद्दा। जनसेवा ते मोहम्मद मुजावर यांच्यापर्यंत रोड होतोय, या काही नागरिकांचा याला रस्त्याला विरोध आहे, तर आपलं मत काय आहे? व्हायला पाहिजे रोड। रस्त्यासंदर्भात काही नागरिकांनी हा रस्ता बंद व्हावा व विकास कामाला कुठेतरी आळ येते, तर आपली एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं, हा रस्ता व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे हीच आमची भावना आहे। या रस्त्याचं काही दिवसापूर्वी भूमिपूजन झालं आणि नागरिकांच्या हितासाठी हा रस्ता स्थानिक नगरसेवक विनायक दीक्षित यांनी हा रस्त्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु काही कारणास्तव या रस्त्याला काही अडचणी येत आहेत। तर तुमचं मत काय, रस्ता व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? आमच्या नवरा बायकोचं आमचं म्हणणं आहे, आम्ही ह्याला भूमिपूजन करता आलो होतो आणि रस्ता आमच्या हद्दीमधला आमच्या कुठल्याच नागरिकाची हरकत नाही, रस्ता 100% झाला पाहिजे। काही दिवसापूर्वी इथे आपले स्थानिक नगरसेवक विनायक दीक्षित यांच्या माध्यमातून भूमिपूजन झालं। आपल्या आजूबाजूचे नागरिक इथे उपस्थित होते, परंतु काही कारणास्तव हा रस्त्याचं आता काम थांबलेलं आहे। तर काय वाटतं, आपण रस्ता व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे? आज इथे आपल्या काही दिवसापूर्वी भूमिपूजन झालं, या रस्त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे, रस्ता व्हायला पाहिजे या नको व्हायला पाहिजे? रस्ता व्हायला पाहिजे। काही दिवसापूर्वी इथे स्थानिक नगरसेवक विनायक दीक्षित यांच्या माध्यमातून एक विकासात्मक काम झालं, ते म्हणजे जनसेवा शाळा ते मोहम्मद भाई यांचं घर हे भूमिपूजन झालं। त्या भूमिपूजनाच्या नंतर कालांतराने त्या रोडला काहीतरी विघ्न आलेल्यामुळे त्या रस्त्याच्या बाबत तुमचं काय, रस्ता व्हायला पाहिजे या नको व्हायला पाहिजे? आम्हाला रस्ता व्हायला पाहिजे। मुलांच्या सेवेसाठी आम्हाला सगळं रस्त्याचं काम झालं पाहिजे व्यवस्थित।